लोकांच्या कामाला जात होते, त्यांना शेती झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. एवढंच काय, अभिजित दादा गेल्या वर्षी आले, दुपारच्या आरतीला त्यांना येणं झालं नाही, संध्याकाळी आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्याच्या आधी सांगितलं, माझी एकच इच्छा आहे की आमदार व्हायचे. माणसाने सांगितलं, अहो असं नसं आहे, तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल तर दत्तनगरी मठावर महाप्रसाद द्या म्हणले दत्त जयंतीचं, आणि भारतनानाही तेच करत होते. तुम्ही त्याला केलं का आमदार झाला म्हणून समजायचं. बातमी कळली वाऱ्याच्या वेगानं, अभिजित दादा म्हणले, महाराज ह्या वर्षीच्या दत्त जन्मोत्सवाचा बाजार सगळं महाप्रसाद माझ्याकडे. गेल्या वर्षी अभिजित दादांनी महाप्रसाद घातलं, आम्ही त्याचं काही काम केलं नव्हतं. त्यावेळेस महाराज मिळाले की आम्ही तिघं बोलत बसलो. अभिजित दादाला विचारलं, तुमच्या मनाची आकांक्षा काय आहे, तुमची इच्छा काय. त्यांनी सांगितलं, फक्त मला आमदार करायचे. आम्ही म्हणलं आजच केलं. ते म्हणलं, कसं काय, आमचा भगवान कुणाचा ऋण ठेवत नाही आणि कुणाची इच्छा अपूर्ण ठेवत नाही. तुम्हाला आमदार केलं आणि खरंच या वर्षी जे अभिजित दादांना महाप्रसाद दिलं ते आमदार झालं म्हणून महाप्रसाद सगळ्यांना पूजन दिलेलं आहे. माझा भगवान सगळ्याला माल करून टाकताय, कोणाला गरीब ठेवत नाही. आणि म्हणून तुम्ही सगळेजण आज वैभव बघताय. कशाचं वैभव बघताय हो? दत्तनगरीचं वैभव बघताय, तिथं लक्ष्मीचं वैभव बघताय, तिथं वैभव लक्ष्मीचं वैभव बघताय, अन्नलक्ष्मीचं वैभव बघताय. तिथं कुठल्या गोष्टीची कमतरता नाही. का कमतरता नाही, तर दत्तनगरीची महत्त्वाने महिमा एवढा आहे की ज्या वेळेस एखादा भक्त येऊन मंडपात बसतो त्यावेळेस त्याचं भाग्य उजळतं. आणि भाग्य उजळतं त्यावेळेस तोच भक्त प्रदक्षिणा करायला जातो. उमराचं झाड नाही तर ते कल्पवृक्ष आहे, आणि त्या कल्पवृक्षाजवळ गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्याच्या पुढे गेल्यानंतर हुलीचं झाड आहे, हुलीच्या झाडाखाली रुद्राचा अवतार आहे, मारुतीचा वास आहे. तुम्हाला कलिकाळाला संकटाला द्यायची गरज नाही. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर पिंपळाचं झाड आहे, आणि पिंपळाच्या झाडापाशी श्री विष्णूचं वास्तव्य आहे. आणि श्री विष्णूची भेट झाली का तुमच्या प्रपंचात कुठल्याही गोष्टीची आडी अडचणी असतात. त्याच्या पुढे येऊन ज्यावेळेस तुम्ही भगवंताच्या मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करता त्यावेळेस तुम्हाला 84 लक्ष यांनी सुटका होते. आणि तुम्ही काम करून ज्यावेळेस होलच्या पाण्याचा अंघोळ करता त्यावेळेस तुमचं जे असेल पूर्वसंचित कर्म नष्ट होते. आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इथं दत्तनगरी मठावर येणाऱ्या भक्ताला काळजी करायची काय गोष्ट आहे का? काहीच गोष्ट नाही काळजी करायची. पण आपण व्यर्थ चिंता करण्याऐवजी चिंता करत राहतो. म्हणून चिंता करताना कुठल्या गोष्टीची मला थोडं 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे. आज थोडक्यात सांगू, आज दत्त भगवंताचा जन्म झालेला आहे कालच. हा दत्त भगवंताचा जन्म कोणाच्या पोटी झाला? अनुसयाच्या पोटी झाला. अनुसया ही आपल्यासारखीच अतिशय साधी सरळ असणारी स्त्री आहे, पण ती अतिशय सत्वशील आणि पतिव्रता स्त्री आहे. तिचे पती अत्रिमुनी डोंगरात जायचे तपश्चर्येला, आणि अनुसया आश्रमात आलेल्या सगळ्या भाविक भक्तांची सेवा करायचं. तिला एकच तत्व होतं, ते म्हणजे माझ्या आश्रमात आलेला कुठलाही माणूस उपास जात. हे एकच तिचं तत्व होतं. आणि त्याच तत्वाचं सामर्थ्यात रूपांतर झालं. एवढा तिच्या ठिकाणी सामर्थ्य वाढलं की सूर्य ज्या वेळेस उगवायचा आणि सूर्य त्याचा मार्गक्रमण करायचा, आणि अनुसया माता बाहेर आली का त्या सूर्याला मी भीती वाटायची. कशाची? माझ्या जर सूर्यकिरणानं त्याची उष्णता, त्याची दहकता जर अनुसया मातेला जर त्रास केला आणि अनुसया मातेला जर शाप दिला तर माझं काय होईल ह्या भीतीपोटी तो सुद्धा भेट त्याचं मार्ग आक्रमण करायचं एवढं सामर्थ्य होतं. आणि अनुसयाची अतिशय पतिव्रता होती. आता आम्ही विचारलं भगवंताला, अनुसयाच्या पती आश्रमात त्या डोंगरात तपश्चर्येला जायचे आणि तिच्यापासून पतीची काही सेवा मिळली नाही, मग तुम्ही तिला पतिव्रता कसं म्हणता? भगवंताने सांगितलं मला, पतिव्रता कोणाला म्हणायचं? जे अंतकरणात पतीबद्दल प्रेम आहे तिला पतिव्रता आहे. धर्मपत्नी कुणाला म्हणायचं? स्वतः न्याय नीती धर्माचा आचरण करून धर्म करते, आणि धर्म करता करता एक दिवशी आपल्या पतीचं हात
पतीकडून हे धर्म करून घेऊन मोक्ष पदाला नेते तिला धर्मपत्नी नाही. पत्नी कुणाला मानायचं? पती चुकीच्या मार्गाला जात असेल, अधपतनाला जात असेल, त्यातून जी बाहेर काढून त्याला मार्गस्थ करते तिला पत्नी म्हणतात. पण आता कलियुगाची विवाह संस्था धोक्यात आली आणि त्यामुळं काय निघालं? पार्टनर निघालं. पार्टनर ते म्हणजे तुझं माझं पटलं ठीक, नाही पटलं तर तो तिकडं आम्ही इकडं. लग्न जमायला उसरलंय, दडायला उसरलंय, हॅलो चलो अशी अवस्था झाली सध्याच्या कलियुगात. विवाह संस्था मोडकळीत आली आणि आजची पार्टनर काय करते? माझं पर्सही तुम्ही सांभाळा आणि मी झालेलं अपत्यही तुम्ही सांभाळा, मी मोबाईल सांभाळते. अशी पार्टनरची अवस्था झालेली आहे. आणि अशीच एक स्त्री, तुम्ही जसं येताय तसं स्त्री आली, कथा कीर्तन ऐकलं, पतिव्रत्याचं धर्माचं तिनं नियम ऐकलं आणि नियम ऐकल्यानंतर ते संत महात्मा म्हणायला लागले. काय म्हणायला लागले? ते खूप संत महात्मा म्हणले काय स्त्रीचं सौंदर्य, म्हणजे 16 श्रृंगार आहेत. स्त्रीला किती श्रृंगार आहे? 16 श्रृंगार आहे. 16 श्रृंगारामधलं बिनखर्चाचं एकच श्रृंगार आहे, ती म्हणजे कुंकवाचं श्रृंगार आहे. आणि पहिला 10 तोळा सोनं घालून 20 तोळा सोनं घालून द्या, पण एक तुकाचा टिकला लावला काय त्याच्या 16 श्रृंगाराला एक श्रृंगार खाली आहे. आणि म्हणून ते संत महात्मा म्हणायला लागले कुंकवाचा मान मजला पती गुणवान ग, कुंकवाचा मान मजला पती गुणवान ग, पती आधी मरण मला दे भगवान, पती आधी मरण मला दे भगवान. ते असं संत महात्मा सांगायला लागल्यावर ते आलेले तुमच्यासारखी ऐकायला ते ऐकत राहिली. ते सारखं गुन्हा करायला लागली. घरी गेली आणि घरी गेल्यानंतर सगळं काम धंदा करताना हेच म्हणायला लागले माझा पती गुणवान ग, कुंकवाचा मान म्हणायला लागल्यानंतर दोघं मी जेवायला बसली आणि जेवायला बसल्यावर ही अशीच गुणगुणायला लागली. कुंकवाचा मान मधला पती गुणवान ग, पती आधी मरण मला दे रे भगवान. म्हणल्यानंतर मग चर्चा झाली, दोघांची नवरा पती पत्नीची चर्चा झाली. मग पत्नीने खरंच विचारलं, अहो म्हणले मी तुमच्या आधी मेल्यावर तुम्ही काय करचाल? म्हणले तुमच्या आधी मी जर मेली तर काय करचाल तुम्ही? पतीनं सांगितलं अगं मला येड लागेल म्हटल्यानंतर पुढे काय करचाल? म्हणजे येड लागल्यावर पुढे काय करचाल? मला येड लागल्यावर मला येणार काय करणार मला मी लगीन करेन. आता लगीन करेन म्हणल्यावर तर त्या माऊलीला गप बसावं का नाही? गप बसायचं आपलं. लगीन करतोय म्हणलं येड लागलंय लागे राखा, लगीन करतोय म्हणलं करी राखा, पुढे काय करचाल म्हणली. आता त्या काय म्हणला तुला तो चल्लेकडे झाले तशी तिला तुझ्या चल्लेकडे होते म्हणला. त्याने जेव्हा ऐकलं तेव्हा मर्जीनं जीवर पडली, सुदेवर आली आणि नवऱ्याने विचारलं काय झालं तुला? अहो मला मर्जी आली की मी जर मेल्यावर माझ्या नवऱ्याचं काय होईल, त्याचं पोटात आल्याची सुख सुविधा होणार नाही आणि ती दुसरी आलेली माझ्यासारखी करून घालील का नाही काय करते म्हणजे तिचं ती या टाइम जेवायला घालते का 2 टाइम जेवायला घालते. त्याच्यामुळे म्हटली मी तुमच्या भांडणावरती बसली आज तुम्ही आधी मला म्हटलं. पण ह्या गोष्टी जरी विनोदाच्या असल्या तर शेवटी ही स्त्रीच आहे. ज्यावेळेस सगळं धर्म बुडतं त्यावेळेस स्त्रीच घराला करते. बघा ज्यावेळेस तुमच्या घरात अडचण येते त्यावेळेस स्त्रीचं घर तुमच्या कामाला येते आणि त्या अडचणीतून ज्यावेळेस रामायण चालू झालं आणि रामायण चालू झाल्यानंतर रामाला वनवास आला. सीता मातेला रामाने सांगितलं तुला काय वनवास नाही, तू काय येऊ नकोस माझ्या बरोबर, तू घरीच राहा, तू राज्यभागात राहा, वनवास घ्यायचं तुझ्या वाजून आयुष्य नाही, वय मर्यादा नाही, तू येऊ नकोस. लक्ष्मी आहे साईला सीता मातेनं सांगितलं जर म्हणजे आता तुमच्या दुःखात जर मी भागीदार नाही झाली तर पुढे येणाऱ्या स्त्रिया तुमच्या दुःखात कोण सुद्धा भागीदार होणार नाही. आणि म्हणून पुढे येणाऱ्या सगळ्या ज्या पत्नी आहेत पतीच्या प्रत्येक दुःखात भागीदार व्हावं म्हणून सीता मातेनं स्वतःला वनवास सोसला. स्त्रीचं सामर्थ्य खूप मोठं आहे. 1000 वर्ष तपश्चर्या करण्यापेक्षा एक पतिव्रता धर्माचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ज्या वेळेस ती लग्न करून सासरी नांदायला येते त्यावेळेस
ज्यावेळेस ती स्वतःला सांभाळून ज्यावेळेस घर सांभाळते त्यावेळेस ती आई वडिलाचं नाव सांगते. ज्यावेळेस स्वतःला सांभाळून घराला सांभाळते त्यावेळेस ती आई वडिलाचं नाव करते. आणि ज्यावेळेस स्वतःला सांभाळून घर सांभाळून पै पाहुण्याला सांभाळते त्यावेळेस ती गावाचं नाव करते. आणि ज्या वेळेस ती गाव स्वतःलाही सांभाळून पै पाहुण्याला सांभाळून घराला सांभाळून गावाला सांभाळून ज्यावेळेस समाजाचं नेतृत्व करते त्यावेळेस ती इतिहास घडवते. म्हणून तुम्ही साधं सोपं समजू नका. खूप मोठं सामर्थ्य 1000 वर्ष तपश्चर्या करण्यापेक्षा एका पदवर्ता धर्माचं धर्म श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही कधी करायला द्यायचं नाही. देव आपल्याला देतात. धर्माची पतिव्रता तिची देवावर सत्ता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या गोष्टीची भ्यायची गरज नाहीये आणि शिष्याला सुद्धा कुठल्या गोष्टीची भ्यायची गरज नाही. तर काही शिष्य विचारलं मला काय आवडत आहे म्हणली मठावर म्हणली लय हवाय म्हणली कसे हवाय म्हणली जेवढ्या खाण्याची पैशाची सगळ्या गोष्टीची लय हवाय म्हणली. आणि ही कशामुळे घडतं म्हणली ही कशामुळे म्हणली अनेक लोक म्हणजे जेवढ्या लावून बसले ते म्हणजे त्यांच्या काय सुद्धा कीर्ती नाही आणि तुमचं म्हणजे 20 वर्ष झालं तर कीर्तीच कीर्ती व्हायला लागली म्हणजे ही कशामुळे झालं. त्यांना सांगितलं ही कशामुळे झालं सांगू म्हणलं तुला खरं सांगू मी म्हणलं हे सगळं आमच्या शिष्यामुळे झालंय म्हणलं. ते म्हणले शिष्यामुळे कसं काय झालं. मी म्हणलं श्रीकृष्ण जन्मला म्हणलं वृंदावनात 11 वर्ष राहिला त्याच्यानंतर मथुरेत गेला 1000 वर्ष म्हणलं द्वारकेत राहिला. सगळ्यात जास्त प्रिय काय आहे तर सगळ्यात जास्त प्रिय सगळ्याला बोलणारा काय आहे तर वृंदावन आहे. तसं माझ्या सगळे शिष्य ह्या वृंदावनासारखं सारखी भक्ती देवात ठेवतात देवाला जागृत ठेवतात. त्यामुळं ह्या दत्तनगरीची कीर्ती वाढत चाललेली. म्हणून माझ्या सगळे शिष्य परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. म्हणून कसं आहे आतापर्यंत झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून पुढं खूप नियोजन आहे. सगळे पुढारी मंडळी येणार आहेत. त्याच्यामुळं देवाकडे एकच प्रार्थना करते देवा मागणे मागते गळ्याला मना अर्पिते जगाला तारणारा तूच आहेस म्हणून तुला आठवते. दत्तनगरी मठावर दत्त जन्मोत्सव निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्ताच्या पाठीशी लाख लाख आशीर्वाद आहेत. कुठल्याच गोष्टीची कमतरता तुम्हाला बसणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला अडचण पडेल त्यावेळेस तुम्ही एकच नामघोष करा ओम श्री मणिकर्णिक दत्त महाराज की जय. ओम श्री मणिकर्णिक दत्त महाराज की ओम श्री मणिकर्णिक दत्त महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. एवढं तुम्ही घोष बनवा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण पडणार नाही. भिवू नका तुझ्या पाठीशी नाही तर तुझ्या बरोबर आहे. म्हणून आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण. पुंडलिकावरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा सौरास रत्नाकर महाराज की राजा सौरास राज महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद श्रीगताई. आपल्या अमोघ वाणीनं आपण या ठिकाणी निश्चितच सिद्ध केलं. नारी को जब दोघे मान तब होगा जग का कल्याण. खऱ्या अर्थानं आजची स्त्री 7च्या आत घरात नाही पण 7च्या आत घराचा अप्रतिम असा उंबरठा ओलांडणारी स्त्री. हातात कर्तृत्वाची ढाल हृदयात वात्सल्याचं सागर आणि चेहऱ्यावर रणरांगीची झळाळी डोळ्यात संगणकाचं ज्ञान घेतलेली स्त्री किती पुढे जाते हेच आपण सूर्यकथाही या ठिकाणी सिद्ध केलं. खरंच एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका यशस्वी स्त्रीचा हात होत असतो हेच आपण या ठिकाणी सिद्ध केलं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे असं संत साहित्यानं म्हटलेलं आहे आणि संत साहित्याचीच मांदियाळी आज या प्रांगणात आलेली आहे. त्यांचंही पुनश्च एकदा शब्द सुंदरांनी या ठिकाणी स्वागत करतो. प्रवचन होणार. सुगंधीच्या खोप्याप्रमाणे पिलासाठी जेव घरी ताणलेला परंपराचा जुनाट पोशाख उधळून करारीपणाची या ठिकाणी वस्त्रे लिहून स्वरक्षणाय देशरक्षणाय निघाली क्षितिज हीच जिला मर्यादा तीच आजची स्त्री. मुलगा मुलगी एक समान दोघांनाही देव समान न्याय देत या ठिकाणी मोठे महाराजांनी स्वातंत्र्य सिद्ध केलं. पण या ठिकाणी फुले दाम्पत्यासारखं आपल्या पत्नीलाही आपल्या सोबत घेत या ठिकाणी शिक्षणाची गंगा सर्वांच्या घरोघरी पोहोचण्याचं महत्वाकांक्षी कार्य या ठिकाणी त्यांच्या सुविधे पत्नी आणि या ठिकाणी दाजी महाराज यांचं अहोरात्र या ठिकाणी कष्ट आणि याच उजाड माळरानावर 2004 साली आजचा हा द्विदशकपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. हे एका दिवसाचं किंवा 2 दिवसाचं कार्य निश्चितच राहिलेलं नाही.
यासाठी अहोरात्र कष्ट या ठिकाणी निश्चितच घेतलेले आहे. पी हळद हो गोरी असं म्हटलं जातं, मराठीमध्ये एक म्हण आहे, हळद पेल्या पेल्या कोण गोरं होत नसतं, त्यासाठी अहोरात्र कष्ट करावं लागतं. त्या पद्धतीने या ठिकाणी मोठे महाराजांनी, दाजी महाराजांनी या ठिकाणी समर्थ सद्गुरू दाजी महाराज यांचा जन्म 6 मे 1967 सालचा आई कलावती यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या आजच्या ज्यांनी प्रवचन या ठिकाणी सिद्ध केलं त्या सुविद्य पत्नी सुरेखाताई, समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची जी मूळ गादी होती त्या ठिकाणी ऑगस्ट 2003 मध्ये त्या मूळ गादीवर त्यांनी 1 वर्ष मठाधिपती म्हणून अतिशय चांगलं आणि वाकबगार या ठिकाणी कार्य केलं. तिथेच त्यांनी सद्गुरू रत्नाकर महाराज यांच्या समाधीला शिखराचं कामही त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि तिथेच त्यांनी त्यांच्या अनुष्ठानाला या ठिकाणी सुरुवात केली. आणि निश्चितच या ठिकाणी घेतलेलं कार्य तडीच जाऊ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना आपण म्हणतो आणि त्यांनी ते घेतलेलं कार्य ते तडीचच नेऊन या ठिकाणी दाखवलं. आणि त्यांनी पहिली या ठिकाणी तपश्चर्या मानगंगा नदीच्या काठी म्हणजेच केदारनाथ तावशी या ठिकाणी केदार बिंडावर त्यांनी 2003 साली पूर्ण केली आणि तदनंतर दत्तनगरी मठाची स्थापना त्यांनी केली. याचा संकेत आधीच त्यांनी दत्तगुरूंनी त्यांना दिला होता. हे जे आपण पाहतोय हे मणिकर्णी दत्त मंदिर त्यांच्याच शुद्ध अशा करकमलाद्वारे या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यास या ठिकाणी तन मन आणि धनानं स्वतः या ठिकाणी करून दाखवलं. कार्य करत असताना अनंत अडचणी येतात आणि चांगल्या रस्त्याला नेहमी डिव्हायडर असतात आपण पाहतो. त्या पद्धतीनं कार्य करत असताना कार्य करत राहा, फळाची आशा धरू नको, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं श्रीकृष्णानं म्हटलेलं आहे. आणि हेच त्यांनी सिद्ध करून दाखवलं की कर्म करत राहा आणि फळाची आशा धरू नको. कर्म करत राहिल्यानंतर निश्चितच या ठिकाणी फळ हे चांगलंच या ठिकाणी मिळतं. फक्त वेट अँड वॉच, थोडं दीर्घकाळ वेळ जातो. तसंच हा कालखंड या ठिकाणी संपन्न झाला. सन्माननीय दिदीला विनंती आहे की आपण या ठिकाणी एक अभंगाचं या ठिकाणी गायन करावं. मस्तानी साहेब मंडपामध्ये यायचं आहे. मस्तानी साहेब सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की महाराजांचं दर्शन घेऊन आपण लगेच स्थानापन्न व्हायचं आहे. दिदीला विनंती आहे की आपलं सुसरावे गायन आपण सुरू ठेवा. श्रद्धेचा आदळस्थान असणारे दाजी महाराज यांचा शिवाशिवाद घेण्यासाठी या ठिकाणी तमाम सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या सर्व भक्तगणांचं या ठिकाणी दत्तनगरीच्या वतीनं या ठिकाणी मी मनस्वी या ठिकाणी स्वागत करतोय. सर्व अतिथीगणांना भक्तगणांना विनंती आहे की आपापल्या प्रासादामध्ये जायच्या उजव्या बाजूला महिलांचा कक्ष आहे तर डाव्या बाजूला या ठिकाणी पुरुषांचा कक्ष आहे. लहान बाळांनो, ए बाळांनो, पलीकडे बाजूच्या तिकडे सर्व भक्तगणांनी व्यवस्थित आपापल्या या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. आपापल्या कक्षामध्ये आसनस्थ व्हा. अतिशय छान कार्यक्रमाचं आपल्यासाठी सुनियोजन दाजी महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा आपण या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. आनंद या जीवनाचा सुगंध परिदरवळावा. लेट स्टार्ट. दाजी महाराजांच्या वरती एक पद केलेलं आहे गुरुपदामध्ये.
दत्तनामाचा गजरी दाजी गुरु कृपा करी गुरुनी मानन दीती वसवली दत्ताची दत्त नगरी
इथे राजे महाराज आले त्यावेळेपासून आम्ही बघतोय हा प्रवास. या महाराज ठिकाणी होतं की ज्यावेळेस महाराजांसोबत आम्ही आलेलो आहे आणि ती सेवा अखंड चालू आहे. सुरुवातीला एक इथं झाड लावलं होतं महाराजांनी. राहण्याची सोय नव्हती, काही नव्हती. आम्ही कार्यक्रमाला यायचो, पाऊस असेल काही असेल, कधी कधी तर पाऊस असेल तर आतमध्ये घडण्याचा कार्यक्रम करता. आज हा सगळा माहोल बघितल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं. फक्त विश्वास पाहिजे, गुरुवरती विश्वास, कोणतीही गोष्ट विश्वास करून केली पाहिजे. त्याचं उदाहरण मी स्वतः आहे, बोलते म्हणजे मी स्वतः आहे. माझा प्रवास मी बघितलेला आहे. आमचे मस्तान काका, अरुण काका आहे, भारत काका आहेत, पूजा काका आहेत. बोलण्याचं हवंच नाही, बोलते असं कोणाला भेटत नाही, पण माझी थोडंसं व्यक्त व्हावं वाटतं की गुरुवरती विश्वास, फक्त विश्वास. तिथं आपल्याला काय मिळेल किंवा माझं पुढं चांगलं होईल, माझं हे घडावं ते घडावं असं काही नाही. फक्त त्यांचं दर्शन होणं किंवा त्यांच्या सहवासात राहणं, सानिध्यात राहिलं तरी पण या जन्माचं कल्याण होईल असं मला वाटतं. कारण मी ते पाहिलेलं आहे. माझे पप्पा आहेत तिथं, आम्ही नेहमी इथं येत होतो आणि त्याचं फळ देवाने मला भगवंताने देवाने कुठंही कमी आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही जी गोष्ट तुमच्या मनात इच्छा कराल ती पूर्ण होणार. ही मी स्वतः उदाहरण आहे. मी फक्त मनात एक इच्छा करते. पहिल्यांदा भजन करायचे अकोल्यामध्ये लहानपणीपासून. कोणतं क्लासिकलचं नाही, काय नाही, गावामध्ये वातावरण भिवागाला नाही, त्यांच्या मांडीवरती बसून मी भजन करायचे. काही असं संगीतातलं म्युझिक मधलं काही ज्ञान नाही. एकदा मस्तान आले होते गावामध्ये, त्यावेळेस 10वी झाली असेल की आवाज चांगला आहे, जरा थोडस क्लासिकल शिकवा. पण गुरुकडे जाऊन शिकायची पण आपली तेवढी परिस्थिती नाही. मस्तान काकांनी, माझे गुरु चंद्रकांत पाटील सर, त्यांच्याकडे नाव काढलं की अशाशी मुलगी तिला शिकवा, गुरुजी पैसे काही घेऊ नका. तिकडे जायचं, माचमूरला जायला, तिकडे जायला पण पैसे नाही. भीमादादांनी घेऊन गेले. गुरु दक्षिणा पण त्या दुसऱ्याच माणसाने दिली. हे कशामुळं? गुरुजी कुठेतरी आहे आपल्यावरती कृपादृष्टी. इथं येणारा कुठल्याही गोष्टीला तुम्ही
धन्यवाद ताई. खूपच आपण या ठिकाणी सुसरावे अशी या ठिकाणी सुमनांजली काव्याच्या रूपाने या ठिकाणी सादर केली. खऱ्या अर्थाने घराचा शिक्षक काय असतो हेच या ठिकाणी सन्माननीय परमश्रद्धेय श्री समर्थ सद्गुरू दाजी महाराज यांनी स्वतः या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. आपल्या कार्याचा आरंभ उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर बीएडचं उच्च शिक्षण झाल्यानंतर 90च्या दशकामध्येच 1991 साली आपल्या शैक्षणिक कार्याला त्यांनी निश्चितच प्रारंभ केला. आपल्या तालुक्यातील नावाजलेलं कर्तृत्वाचं गाव तपकिरी शेटपळ या ठिकाणी शिरगाव, देवगतवाडी, वसंत अप्पानगर, चौगुले वस्ती आणि सध्या पंढरपूर तालुक्यातील नावाजलेलं गाव असलेल्या लक्ष्मी टाकळी या ठिकाणी विद्यमान मुख्याध्यापक पदाची चांगल्या प्रकारची धुरा या ठिकाणी आपल्याला सांभाळताना दाजी महाराज या ठिकाणी आपल्याला दिसतात. तिमिरेला असे भय तेजाचे, तेज उजळतो आसमंत सारा, त्या तेजालाही गिरमुड होता, चमचम जातो उगवता तारा. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण द्विदशक या ठिकाणी पूर्तीचा हा आनंदोत्सव सोहळा दत्तनगरी या ठिकाणी आपण संपन्न होतोय. मणिकर्णी दत्त मंदिराची या ठिकाणी ज्यांनी स्वतः या ठिकाणी स्थापना केली, आज या ठिकाणी त्याला 2 दशकांची पूर्ती या ठिकाणी संपन्न होते. तिमिरातही भरपूर अविस्मरणीय नयनसुख देणाऱ्या चमकता तारा, यशस्वी तेज आणि तीच आगळा भाव खाऊन जातं आपला आशय घन सर्वस्पर्शी असलेलं नेतृत्व खऱ्या अर्थाने या ठिकाणी वावगं ठरत नाही. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा सुरेख संगम म्हणजेच या ठिकाणी दाजी महाराज यांच्याकडे आपण पाहतो. दिदीने विनंती आहे की आपण नेक्स्ट व्हर्जन या ठिकाणी सादर करावं. झी मराठी फेम शाहीर सम्राट देवानंद माळी यांनी टाळीच्या समोर यायचं आहे. या ठिकाणी सर्वोदय मॅडमच्या या गीतानंतर आपल्याला सुखद असा शाहिरी या ठिकाणी नजराना पेश करायचा आहे. तिथे विनंती आहे की आपण आपलं सुसरावे गायन करावं. Oh
Thank you.
चरण सादर केलं. संत भेटी होता क्षणी भक्त भेटी ओरावरी जणू सागरावरती वाहे माप चक्र पाणी. पांडुरंगाचं या ठिकाणी आपण खूपच या ठिकाणी चरण या ठिकाणी सादर केलं. चंदनाचे हात पाही चंदन परिसा नाही हिन कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी घोड. तुका म्हणे तैसे सज्जनापासून या ठिकाणी पाहता अवगुण मिळेच ना अशी संत सज्जनाची मांदियाळी आज या ठिकाणी उपस्थित झालेले त्या सर्वांचे मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष आसमंती टाळ मृदुंग गजर दाटी प्रस्थान समय असं म्हणत आपण या ठिकाणी पांडुरंगाची या ठिकाणी आर्जवी विनंती केली. यानंतर मी झी मराठी फेम मराठी पाऊल पडती पुढेचे विजेते लोकशाहीर रत्न शिवशाहीर शाहीर सम्राट देवानंद माळी यांना मी आमंत्रित करतोय. आपण या ठिकाणी पहाडी आवाजात या ठिकाणी आपली शाहिरी या ठिकाणी सादर करायची आहे. मराठी पाऊल पडती पुढे. साऊंड सिस्टम वाल्याला विनंती आहे की आपण नादमधुर असं आपण या ठिकाणी साऊंड सिस्टम तयार करून द्यावी जेणेकरून त्यांच्या आवाजाला साथ आणि त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. थर्ड लॉ ऑफ मोशन काय सांगतो की ऍक्शन टेक्स प्लेस रिॲक्शन. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल समान मापाचे असतात. त्यांना जर आपण चांगल्या प्रकारचं वाद्यवृंदाला या ठिकाणी साऊंड सिस्टम जर जोडून दिली तर निश्चितच या ठिकाणी सर्वोदय मॅडम प्रमाणेच यांचाही या ठिकाणी सुसराव्य असा पहाडी आवाजाचा या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहता येईल.
खूपच छान या ठिकाणी दाजी महाराजांचं सुनियोजन, कोणत्याही कामाचं जर सुनियोजन प्री प्लॅन्ड जर असेल तर निश्चितच कार्य यशस्वीच्या शिखरावरती गेल्याशिवाय राहत नाही. हेच सन्माननीय शाहिरांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. महाराजांचा शुभाशीर्वाद घेऊन त्यांनी आपल्या या ठिकाणी कार्याला प्रारंभ करावा हीच आपणास या ठिकाणी नम्र विनंती राहिलेली आहे. झी मराठी फेम मराठी पाऊल पडती पुढेचे विजेते लोकशाही रत्न शिवशाही शाहीर सम्राट देवानंद माळी यांचे शुभागमन या कार्यस्थळी झालेलं आहे. पंढरीच्या वारी आपल्या दारी या ठिकाणी म्हणत अनेक कार्यक्रमाचं सुनियोजन त्यांनी या ठिकाणी केलेला आपला पहाडी आवाज आणि निश्चितच महाराष्ट्राला साथ देणारा दगडालाही पाजर फोडणारा असा आवाज त्यांचा आणि त्यातून वाहणारी या ठिकाणी सुमनांजली खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला यशस्वीच्या शिखराशिवाय घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही असे या ठिकाणी झी मराठी फेम मराठी पाऊल पडती पुढील विजेते शाहीर सम्राट देवानंद माळी सर्व भक्तगणांना विनंती की टाळ्याच्या गजरात त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पडता पावले तुमची निश्चित शोभा वाढली या कार्यक्रमाची गरज होती आपल्या अमूल्य उपस्थितीची. सजन व्हा हा क्षण सौख्याचा, हा क्षण भाग्याचा, हा क्षण आनंदाचा, क्षण मांगल्याचा अशा या मांगल्याच्या शुभक्षणाचे आपण निश्चितच साक्षीदार झालेला आहे. हजारोच्या संख्येनं या ठिकाणी भक्तगण दाजी महाराजांचा शुभाशीर्वाद घेण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या व्यासपीठाच्या वतीनं मी या ठिकाणी मनस्वी या ठिकाणी स्वागत करतोय. शाहिरांना विनंती आहे डब आणि आपल्या आवाज वृंदासह आपण या ठिकाणी आपली लोकधारा महाराष्ट्राची लोकशाही ज्या शाहिरीनं महाराष्ट्र या ठिकाणी जागृत केला तो शाहिरी बाणा आज आपल्यासमोर या ठिकाणी सादर होतोय. सर्व भक्तगणांना विनंती आहे, आलेल्या सर्व आपतेष्टांना या हितचिंतकांना विनंती आहे की आपापले आपत्ती आपापल्या जवळ ठेवा. हजारोच्या संख्येने या ठिकाणी भक्तगण येत आहेत. आपापले आपत्ती जवळ ठेवा. या ठिकाणी ऊन पडलेलं आहे, मुलं बाहेर खेळत आहेत. आपापल्या जवळ ठेवा जेणेकरून आपल्याला याची डोळा याची देही असा हा सुश्राव्य गायनाचा आनंद या ठिकाणी पाहता येईल. त्यानंतर या ठिकाणी श्रद्धेय दाजी महाराजांचं आपल्याला प्रवचन या ठिकाणी ऐकायचं आहे. पुरुषांनी या ठिकाणी डायच्या डाव्या बाजूला स्थानापन्न व्हावं तर उजव्या बाजूला या ठिकाणी महिलांसाठी राखीव कक्ष आहे. सर्व भक्तगणांनी या ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर रांगेमध्ये येऊन या ठिकाणी महाराजांचं दर्शन घ्यावं. तदनंतर आपापल्या ठिकाणी आपण आसनस्थ व्हावं हीच आपल्याला या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं या ठिकाणी नम्र विनंती आहे. शाहिरांना विनंती आहे की आपला डब ताशा या ठिकाणी याच्या वादनानं आपण या ठिकाणी आपल्या गायनाला या ठिकाणी सुरुवात करावी. ढोलकीचा ठेका धरला की हृदयाचा ठेका चुकला तर म्हणून समजा.